नमस्कार. विना तथा अंशतः अनुदानित शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपला जिव्हाळाचा प्रश्न आहे की 14 ऑक्टोबरला जो काही JR निघालेला आहे त्या JRची अंमलबजावणी होऊन येणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये आपल्याला त्याचा निधी उपलब्ध झाला पाहिजे. यासाठी आपण गेल्या 2-3 दिवसापासून आझाद मैदान इथे आंदोलन करत आहोत आणि त्यानंतर आज आपल्या शिक्षक आमदारांनी एक ठोस भूमिका घेतलेली आहे. त्यांनी सुद्धा विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून या शासनाचा निषेध केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की 14 ऑक्टोबरचा जो JR आहे त्यानुसार येणाऱ्या बजेटमध्ये निधी उपलब्ध व्हावा. परंतु त्यांना पण बळ देण्यासाठी आपली उपस्थिती इथं फार महत्त्वाची आहे. म्हणून जे मुंबईच्या आजूबाजूला शिक्षक राहत असतील, ज्यांना सुपरविजन नसेल आणि ज्यांना लवकरात लवकर इथं येणं शक्य आहे, त्यांनी वेळेचं भान ठेवून आणि आजच्या दिवसाचं महत्त्व स्वतः जाणून, कारण की माझा पगार माझी जबाबदारी आणि आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, निर्णायक महत्त्वाचा आजचा दिवस आहे. म्हणून कुणीही वेळ न घालवता आहे त्या वाहनानं असेल त्या वाहनानं जास्तीत जास्त संख्येनं आझाद मैदान येथे उपस्थित राहावे हीच माझी कळकळीची विनंती आहे. आम्ही लढतोय, आमदार लढतायत, परंतु तुमची उपस्थिती सुद्धा याला कारणीभूत राहील आणि याला जबाबदार फक्त आपणच राहू. म्हणून लवकरात लवकर जास्तीत संख्येने आपण आझाद मैदानमध्ये पोहोचावे हीच आमची नम्र विनंती आहे.